पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एकूण 274 शाळांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थ्यांना संविधान शिक्षण शिकवून साजरा केला. संविधान हा अभ्यासक्रमाचा एक विषय आहे असे म्हणून शिकणारे काही विद्यार्थी मित्र आज आपल्या टॉक शो मध्ये पाहुणे म्हणून आले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देगाव येथे शिकणारे आर्यन पुढे, अनुष्का राणे, ऋषभ शेलार, शिवराज जाधव, पायल सोनवणे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामजरी येथे शिकणारी वैष्णवी मांडे. तुम्हा सर्वांचं मी या टॉक शो मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर अनुष्का, मला सांग, तुझ्या शाळेत संविधान शिक्षणाची सुरुवात कशी झाली? एकदा आमच्या मॅडमने आम्हाला सांगितले की आपल्याला संविधान शिक्षण शिकून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आहे. मग मॅडमने संविधान शिक्षणाच्या कृतीपत्रिका सोडवण्यास दिल्या. कृतीपत्रिका सोडवताना आम्हाला खूप छान वाटू लागले व आम्हाला त्याची कृती करताना खूप छान वाटू लागले. मग आम्हाला तो विषय खूप आवडू लागला होता, म्हणून आम्ही आमच्या मॅडमला जाऊन सांगितले, मॅडम, आम्हाला ह्या विषयाबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची आहे. वा, तुझा अनुभव फारच चांगला होता. आता वळूया पुढे. तर शिवराज, मला सांग, संविधान शिक्षणामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकला? पहिल्यांदा आम्ही आमच्या शाळेचे संविधान तयार केले. आम्ही मुलांनी काही नियम बनवले आणि आम्ही त्याप्रमाणे वागायचे ठरवले. आपल्या देशाचे संविधान कसे आहे? उद्देश, कर्तव्य, नागरिकत्व, मार्गदर्शक तत्व, आरक्षण, न्यायालय, घटना दुरुस्ती, घटनेची मूलभूत रचना अशा खूप गोष्टी आम्ही कृती करत शिकलो. वा, तुझाही अनुभव फार चांगला होता. आता वळूया पुढे. तर आर्यन पुढे, मला सांग, संविधान शिक्षणामध्ये तुम्ही ज्या कृती करता त्याचे स्वरूप कसे असते? पहिल्या तासाला आम्ही संविधानातील गाड्यांचे व्हिडिओ पाहतो. मग आम्हाला आमचे शिक्षक त्या व्हिडिओतील माहिती सांगतात. आम्ही आमच्या शाळेचे संविधान तयार केले. त्यामध्ये ज्या काही त्रुटी, चुका, काही दुरुस्त होत्या त्या दुरुस्त केल्या. समान काम, समान वेतनाचा सर्वे केला. आमच्या आजीची परिस्थिती, आमच्या आईची परिस्थिती व आमची परिस्थिती यांची तुलना केली. ग्रामसभेत सहभागी झालो. विकास कामाला भेट दिली. अशा अनेक प्रकारच्या कृती आम्ही केल्या. खूप सुंदर. तू तर खूप चांगला अनुभव सांगितलास. आता वळूया पुढे. तर वैष्णव, मला सांग, संविधान शिक्षण शिकल्यामुळे तुझ्या जीवनात कोणता बदल झाला? संविधान शिक्षणाच्या तासात एकदा आमच्या मॅडम आम्हाला भारतीय नागरिकांना मिळालेले अधिकार याविषयी माहिती सांगत होत्या. तेव्हा सादर होणारा फक्त मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत का? तेव्हा मॅडम म्हणाल्या, लहान मोठ्या अशा सर्व नागरिकांना संविधानाने अधिकार दिला आहे. आमची शिक्षणाच्या हक्काबद्दल चर्चा रंगली. मला शिक्षणाचा हक्क नीट कळला होता. त्यानंतर मी जेव्हा माझ्या आजीसोबत शेतात गेले तेव्हा आमच्या शेताच्या शेजारी एक गाईचा गोठा होता. त्यावर काम करण्यासाठी एक नवीन कुटुंब आले होते. त्यामध्ये माझ्या वयाची 3 मुले होती. मी त्यांच्याजवळ गेले. त्यांना म्हणाले, तुम्ही शाळेत जाता का? ते माझ्याशी काहीही न बोलता तिथून पळून गेले. त्यानंतर 2-3 वेळा जेव्हा शेतात आले तेव्हा माझ्या लक्षात आले की ही मुले शाळेत जात नाही. त्यांनी त्यांच्या आई वडिलांना विचारले, तुम्ही यांना शाळेत का नाही पाठवत? तेव्हा ते म्हणाले, आम्हाला खूप कामं असतात, तेव्हा आम्ही यांना शाळेत पाठवणार नाही. यांना शाळेत जाण्यासाठी काय करावे हे मी आमच्या मॅडमला फोन करून विचारले. मॅडम म्हणाल्या, तुझ्या वडिलांची मदत घे. मी माझ्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली. माझ्या वडिलांनी शेताच्या मालकाला फोन केला व त्या 3 मुलांच्या आई वडिलांना त्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी समजावून सांगायला लावले. त्या शेताच्या मालकाने त्यांच्या आई वडिलांना समजून सांगितले. त्यांचे आई वडील मुलांना शाळेत करण्यासाठी तयार झाले. काही दिवसांनी त्यांचे आई वडील, माझे वडील,